नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहात नुजीवूड सीड्सचा नवीन संशोधित गहू बियाणे 2222 अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कडोशी या गावामध्ये आपण आज आहोत आणि इथे हा प्रायोगिक तत्वावर शेतकऱ्या बंधूच्या शेतावरती हा 2222 गहू या ठिकाणी अर्ध्या एकरवरती पेरणी केलेला आहे। तर शेतकरी बंधूंनो, या बघा 2222 या गव्हाच्या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की हा लवकर येणारा गव्हाचा वाण आहे 2222। आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पाण्याची बचत जी आहे शेतकऱ्यांची याच्यामध्ये होते, म्हणजे लवकर आल्यामुळं। उंबी जर आपण कधी पाहिली शेतकरी बंधूंनो तर बघा, उंबी पण मोठी आहे, जवळपास 50 ते 60 दाणे एका उंबीमध्ये भरतात। दाणा सुद्धा चमकदार आहे, म्हणजे खाण्यासाठी सुद्धा चांगला आहे। बाजारामध्ये जर तुम्ही विक्रीसाठीच गहू जर नेला तर त्याला बाजारभावसुद्धा शेतकरी बंधूंना चांगला मिळणार आहे। असा हा चमकदार 2222 गहू, खाण्यासाठी सुद्धा हा गहू अतिशय चांगला आहे। नरम चपाती येते, चविष्ट चपाती येते असा हा 2222 गहू। तर शेतकरी बंधूंनो बघा, हा इथं अर्ध्या एकरावरती 2222 पेरलेला होता। बाजूला एक इतर पण दुसरा वाण पेरलेला आहे, पण तो अजून पूर्णपणे काढणीला तयार झालेला नाही आहे। अर्थातच 2222 हा गहू इतर वाणाच्या तुलनेमध्ये लवकर आल्यामुळं एका पाण्याची बचत पण या ठिकाणी झाली, सोबतच उत्पादनसुद्धा या 2222 गव्हामध्ये एकरी 20 ते 24 क्विंटलपर्यंत आतापर्यंत शेतकऱ्यांना जिथं जिथं हार्वेस्टिंग झालेली आहे ते मिळत आहे। म्हणजे उत्पन्नालासुद्धा एकदम दमदार आणि खायलासुद्धा चवदार असा हा 2222 गहू शेतकरी बंधूंनो आपण येणाऱ्या हंगामात अवश्य पेरा आणि आपले नातेवाईक मित्रपरिवार यांनासुद्धा 2222 गव्हाचा हा व्हिडिओ जो आहे अवश्य आपल्या गावातील शेतकरी ग्रुप असतील, नातेवाईक असतील, यांना अवश्य पाठवा। नुजीवूड सीड्सचे 2222 गहू बियाणे आपण या फलकावर सुद्धा या ठिकाणी बघूयात। त्याचे USP जे आहेत या ठिकाणी ठळक या ठिकाणी दिलेले आहेत। बघा शेतकरी बंधूंनो, लवकर परिपक्वता होते, त्यामुळे पाण्याच्या पाळ्यांमध्ये बचत होते। कमी उंची असल्यामुळे विशेष म्हणजे पीक लोळत नाही वारा वावदानामध्ये। उत्कृष्ट गुणवत्ता म्हणजे रुचकर चपाती खाण्याला चवदार आहे आणि तांबेरा रोगांप्रती सहनशील, म्हणजेच फवारणीचा खर्चातसुद्धा बचत असा हा नुजीवूडचा 2222 गहू अवश्य लक्षात ठेवा आणि येणाऱ्या हंगामामध्ये अवश्य पेरणी करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।